महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी शिवरायांना घडविले वाढविले अशा राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून तसेच आदरणीय व्यासपीठ आणि माझे गुरुजन वर्ग यांना वंदन करून मी माझे विचार मांडत आहे. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. गोरगरीब रयतेचे छत्र मा जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राचे मानबिंदू, राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. सर्वप्रथम आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, निजामशाही आदिलशाही यांच्या जुलमाने महाराष्ट्राची जनता त्रस्त होती. याच काळात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ताऱ्याने जन्म घेतला. तो शहाजी राजाच्या पुत्राने मा जिजाऊंच्या पोटी जन्म घेतला. हेच आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना मा जिजाऊ लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीरामांच्या गोष्टी सांगत आणि मातेच्या संस्काराबरोबरच ते तलवारबाजी घोडेस्वारी अशाही गोष्टी शिकत होते. या संस्काराचे फलित की काय, शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांबरोबर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि आता स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण रोविले. त्यांच्या या प्रचंड पराक्रमाचे फलित की काय, आज त्या किल्ल्याचे नाव प्रचंडगड. आणि अशी स्वराज्याची घोडदौड वेगाने सुरू असताना शिवरायांनी कोंढाणा, प्रतापगड, पुरंदर असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यानंतर स्वतःची राजमुद्रा बनवली व रायगड हा किल्ला जिंकला. असे सर्व चालू असताना शिवरायांच्या कानावर आली ती एक बातमी. रांजणगावच्या पाटलाने परस्त्रीचा आबरू उठण्याचा प्रयत्न केला. ऐकताच शिवरायांचा राग अनावर झाला. शिवरायांनी तातडीने आपल्या मावळ्यांना त्या पाटलाला बंदी बनवण्यास सांगितले आणि दरबारात हजर करण्यास सांगितले. जसा तो पाटील दरबारात हजर झाला त्याला बघताच शिवरायांचा क्रोध अनावर झाला. शिवरायांनी ज्या हाताने आणि पायाने त्या पाटलांनी ते मातेला स्पर्श केला होता ते त्याचे हात आणि पाय कलम करण्याचा आदेश शिवरायांनी दिला. आणि एवढेच नव्हे तर त्याला रस्त्याच्या कडेला बसविण्यास सांगितले. शिवरायांच्या स्वराज्यात स्त्री बरोबर दुर्व्यवहार करणाऱ्याची अशी हालत होते हे प्रत्येकाला कळले पाहिजे. हाच त्या मागचा उद्देश. शिवाजी राजे हा एकमेव राजा असा होऊन गेला की ज्या राजाच्या दरबारात कधीही कोणतीही नृत्यांगना नाचलेली नाही. माझ्या शिवरायांच्या स्वराज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते पण 100% संरक्षण नक्की होते. हे विशेष नमूद करावेसे वाटते. पण आत्ताच्या काळातल्या हिरोचा झुकेगा साला हा डायलॉग खऱ्या अर्थाने माझ्या शिवरायांचाच असावा असे वाटते, बरोबर ना? आणि अखेर स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. आणि 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी राजा आता छत्रपती झाले. माझ्या मनात एक विचार येऊन जातो, कलम नव्हता कागद नव्हता तरी सुखी होती प्रजा, कलम नव्हता कागद नव्हता तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा शिव